ओम. धर्म आणि विज्ञान. तिसरा भाग. विषय क्रमांक 3. मतमतांतराचा गलबला का वाढला? आज जगात जिकडे पाहावे तिकडे मतमतांतरांचा गोंधळ माजलेला दिसत आहे. शब्द चांगले वापरले जातात, त्याचा परिणाम सुद्धा चांगला होणार असे सांगतात. पण प्रत्यक्षात सर्व काही विपरीत आहे. लाखो वर्षापासून निसर्ग तोच आहे. मानव, प्राणी, वनस्पती, सूर्य, चंद्र सर्व तेच आहेत. ते आपापली कामे करीत आहेत. माणसाला सुख देण्याच्या व जीवनाचे कल्याण करण्याच्या प्रयत्नातच इतकी गडबड कशी झाली, यावर विचार करून त्याचे पूर्ण निदान करणे अत्यावश्यक झाले आहे. अति प्राचीन काळातील ऋषीमुनींचे जीवन आणि आजचे मानवी जीवन पाहिले तर जीवन पद्धतीतच आमूलाग्र बदल झाले आहेत, हे आपणास मान्यच करावे लागेल. म्हणजेच माणूस ऋषीमुनींच्या जीवन पद्धतीला सोडून सुखी होऊ इच्छितो. ऐहिक सुखासाठी गाव व शहरांची निर्मिती करणे आणि त्याची व्यवस्था लावणे, यातच आजचा मानव गुंतला आहे. स्वतः तो निसर्गापासून दूर गेला. सत्याच्या नावावर त्याने असत्य स्वीकारले व अशाच बाबी त्याने आचरणात आणल्या. उदाहरणार्थ, धार्मिक कृत्यामध्ये यज्ञात बळी देण्याची पद्धत रूढ केली. ही कोणी व कशी केली हे माहीत नाही, परंतु परंपरावादी ब्राह्मण लोक सुद्धा ती मान्य करतातच. आता जिज्ञासू माणसाला प्रश्न पडतो की याला धार्मिक कृत्य म्हणावे की अधार्मिक? अहिंसेविरुद्ध हिंसा करता हे कसे काय? हाच प्रश्न महात्मा गौतम बुद्धांना पडला होता. त्यांचे उत्तर धर्ममार्तंडांनी विचार न करता, पडताळून न पाहता, दुराग्रहाने व अहम भावनेने दिले. यज्ञात बळी देणे, हिंसा करणे इत्यादी ही धार्मिक कृत्येच आहेत व ती वेदानुकूलच आहेत, असे त्या पाखंडी लोकांनी प्रतिपादित केले. तेव्हा महात्मा गौतम बुद्ध म्हणाले की ज्या धर्मात हिंसा आहे तो धर्मच कसा काय होऊ शकतो? असा धर्म मला मान्य नाही. वेदामध्ये विद्यमान तो यज्ञविधी पण मान्य नाही. आणि जर यज्ञात बळी देण्याचे प्रमाण वेदामध्ये असतील तर असे वेदही मला मान्य नाहीत. पुढे हठवादी धर्ममार्तंडांनी त्यांना पटविण्याचा प्रयत्न केला की वेद तर ईश्वराची वाणी आहे, त्याला तुम्ही का म्हणून नाकारता? अहो, ते ईश्वराचे आहे म्हणून तर तुम्ही मान्यच केले पाहिजे. तेव्हा बुद्धांनी सांगितले, जर असा तुमचा ईश्वर असेल व तो वेदांत सांगत असेल की यज्ञात बळी द्या, हिंसा करा, हाच खरा धर्म आहे, तर मग तशा ईश्वराला पण मी मानणार नाही. धर्ममार्तंडाने लगेच त्यांना नास्तिक म्हणून घोषित केले. तेव्हा महात्मा गौतम बुद्धांनी अहिंसा हे तत्व घेऊन कर्मकांडाचे प्रस्थ नाकारत जगाला मानव जीवनाचे कल्याण करण्याचा मार्ग स्वतंत्रपणे दर्शविला. अशा रीतीने एक एक करून वेगवेगळे मत व पंथ उदयास येऊ लागले. बुद्ध जर नास्तिक होते तर त्याने तपश्चर्या कशासाठी केली व ध्यान कोणाचे केले? धर्ममार्तंडांच्या दुराग्रहामुळे प्रतिक्रियावादी बनून एक नवा मार्ग निर्माण झाला. चार्वाकाचेही असेच आहे. चार्वाक पण पूर्वी धार्मिक होता, पण कर्मकांडाचे स्तोम माजविणाऱ्या धर्ममार्तंडांनी त्याला अश्वमेध यज्ञ करायला लावला व त्याच्या फळप्राप्तीसाठी त्यांच्या पत्नीचा संग घोड्याशी करायला हवा, हे शास्त्रविधान आहे असे सांगितले. चार्वाक पण त्यांच्या जाळात अडकला. पत्नीचा संग घोड्याशी केला गेला व त्याची पत्नी मरण पावली. यामुळे चार्वाक प्रतिक्रियावादी बनला व त्याने जाहीर केले की धर्म, कर्मकांड, यज्ञ इत्यादींची काहीच गरज नाही. यावत् जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मे भूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. खाओ पिओ मजा करो. ईश्वर, धर्म, पुनर्जन्म, कर्मफळ हे सर्व लबाड आहे. परिणामी नवा चार्वक संप्रदाय उदयास आला. जैनांचे सुद्धा असेच आहे.
त्यांनी देखील कर्मकांडाला कंटाळून व त्यावर चिडून केवळ शरीर व तपश्चर्या यांचाच विचार केला. धर्ममार्तंड ज्या चुका करीत असत व कर्मकांडांचे थोतांड करून ईश्वर, धर्म, वेदशास्त्र यांच्या नावावर चुकीच्या गोष्टी चालवत असत, त्यावरचीच ही सर्व प्रतिक्रिया होती. स्वतःला धार्मिक म्हणविल्या जाणाऱ्या धर्ममार्तंडांनी जेव्हा कर्मकांडावर अधिकाधिक संपूर्ण भर दिला, तेव्हा त्यावरही प्रतिक्रिया झाली व लोकांनी यज्ञ व्यवस्थेलाच बगल दिली. अद्वैतवाद्यांनी न दिसणारे तेच सत्य व दिसणारे सर्व असत्य असे प्रतिपादन केले. त्यामुळे प्रतिक्रिया म्हणून दिसणारे तेच दृश्य जगत खरे व अदृश्य ते संपूर्ण खोटे अशी विचारसरणी उदयास आली. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म अर्थात ईश्वर हेच सर्व काही आहे असे म्हटल्यामुळे चोरी व व्यभिचार करणाराही ब्रह्मच का, यावरून ब्रह्माबद्दलची प्रतिक्रिया झाली व असा ब्रह्म आम्हाला नको असा विचार सुरू झाला. कार्ल मार्क्स का झाला याचे कारण सुद्धा एक प्रतिक्रियाच आहे. प्रस्थापित मंडळींनी स्वतःला धार्मिक, नीतिमान व ईश्वराचे भक्त म्हणून जेव्हा समाजाचे शोषण व गोरगरिबांचा छळ सुरू केला, तेव्हा त्यांनी धर्म, आत्मा, ईश्वर, नीती या शब्दांना पूर्णपणे डावलले व असा धर्म व अशी नीती आम्हाला नको, कष्ट करू, पैसा कमवू व जगू असा विचार पुढे आला. त्यालाच साम्यवाद असे म्हटले गेले. धर्ममार्तंडांनी वर्णव्यवस्था जन्माने मानायला सुरुवात केली. पुढे जातीव्यवस्था रूढ केल्या. त्या सर्व जन्मावर आधारित मानून त्यांना उच्च नीच, स्पृश्यास्पृश्य इत्यादी भेदभाव सुरू केले. छळ व अत्याचार सुरू झाला. स्वतःला उच्च समजून शूद्रावर अन्याय करण्यात आले. पाप केल्याने माणूस शूद्राच्या घरी जन्मतो व पुण्य केल्याने ब्राह्मणाच्या घरी जन्मतो, अशा प्रकारचे पुण्याचा व पुनर्जन्माचा उपयोग स्वतःच्या चुकीच्या गोष्टी पटविण्यासाठी सुरू झाला. यावर त्या काळातल्या जिज्ञासूंची प्रतिक्रिया झाली की पाप, पुण्य, पुनर्जन्म हे थोतांड असून हे सर्व खोटे व अमान्य आहे. परिणामी पुनर्जन्म न मानणारा एक मोठा पंथ उदयास आला. गंगेत स्नान केल्याने सर्व पापे धुवून जातात, मक्का मदिनेची यात्रा केल्याने व काशीला गेल्याने पुण्य लाभते, इत्यादी ज्या कल्पना आहेत त्या सर्वांवर प्रतिक्रिया म्हणूनच हे सर्व खोटे निर्मिले गेले. आधुनिक विज्ञानाची सुरुवातही अशा अनेक मतमतांतरांच्या गलबल्यातूनच झाली आहे. मधल्या काळात धर्ममार्तंडांनी वेदांचे ज्ञान हे ब्राह्मणाशिवाय दुसऱ्यांना नाही हे विचार स्थापित केले. त्यामुळे ब्राह्मणेतर लोकांसाठी त्यांनीच पोथी, पुराणे, ग्रंथ व पोथ्या रचल्या आणि त्यात मनगणंत असे विचार लिहिले गेले. त्यातच कुराण, बायबल, जैन, बौद्ध, पारसी या सर्वांची पुस्तके रचली गेली. धर्माच्या नावावर अधर्माचा, ईश्वराच्या नावावर अनिश्वराचा व सत्याच्या नावावर असत्याचा व्यापार सुरू झाला. ज्ञानाच्या नावावर सरळ सरळ अज्ञान, विश्वासाच्या नावावर अंधविश्वास व श्रद्धेच्या नावावर अंधश्रद्धांची साम्राज्य थैमान घालू लागले. अशा परिस्थितीत जिज्ञासूंनी निसर्गाकडे पाहिले व काही नवे प्रयोग सुरू केले. त्यांच्या संशोधनात्मक प्रयोगातून त्यांनी जे सत्य असेल तेच मानू, अन्यथा आम्ही काल्पनिक सत्य मानणार व स्वीकारणार पण नाही असा पवित्रा घेतला. वैज्ञानिकांनी विविध प्रयोग सुरू केले. पृथ्वीचा आकार गोल आहे असे सिद्ध करून दिले, पण बायबलमध्ये पृथ्वी सपाट असल्याचे म्हटले आहे. त्या काळी धर्मग्रंथाच्या विरुद्ध कोणी लिहायचे व बोलायचे नाही असा दंडक होता. राजापेक्षाही धर्मगुरूंना विशेष अधिकार होते. त्यामुळे अनेक सत्यवादी वैज्ञानिकांना फाशीची शिक्षा देण्यात आली. स्त्रियांची उत्पत्ती पुरुषाच्या फासडीपासून झाली म्हणून तिला स्वतंत्र अस्तित्व नाही, अशा अनेक कपोलकल्पित गप्पांविरुद्ध वैज्ञानिक लोक प्रतिक्रियावादी बनले आणि त्यांनी ईश्वर, धर्म, नीती, मोक्ष, पाप, पुण्य या सर्वांचा कसलाच संबंध ठेवला नाही. प्रयोगशाळा, प्रयोग, निष्कर्ष इत्यादीवर ते येऊन पोहोचले. म्हणूनच आजचे विज्ञान केवळ भौतिकवादी बनले आहे.
स्वतःच्या चुका, दुराग्रह इत्यादी लपविण्यासाठी व असत्य, अधर्म, पाप इत्यादी सर्व खरे आहे हे सिद्ध करण्यासाठी मधल्या काळात पोथ्या, पुराण, कुराण, बायबल, तीर्थंकर, पैगंबर, एकुलता एक पुत्र, अवतारवाद इत्यादी अनिष्ट प्रयत्न सुरू झालेच. पण एवढ्यावरही हे धर्ममार्तंड थांबले नाहीत, तर त्यांनी धर्मशास्त्रात प्रक्षेप सुरू केले व मनुस्मृतीसारख्या पवित्र शास्त्र ग्रंथात अनेक प्रक्षिप्त श्लोक मिसळले. संस्कृत भाषा ब्राह्मणाशिवाय कोणालाही येत नव्हती, म्हणून हे सर्व कारस्थान तेच करीत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, कारण जन्माने नीच वर्ण व शूद्र असलेल्यांनी वेदाभ्यास करू नये आणि जर असे केले तर शिक्षा द्यावी असे प्रक्षिप्त श्लोक वाचले. म्हणूनच त्यांना त्याविरुद्ध रिडल्स इन हिंदुइझम हा ग्रंथ लिहावा लागला. त्यांची योग्यता असूनही त्यांना शूद्र म्हणून अपमानित केले जात होते. त्यातूनच त्यांची ही प्रतिक्रिया होती. राम व कृष्णाच्या बाबतीत जेव्हा अनेक काल्पनिक व चमत्कारपूर्ण गोष्टी सांगितल्या जातात, तेव्हा रामावरचा व कृष्णावरचा विश्वास उडतो. म्हणूनच रामायण, महाभारत हे काल्पनिक ग्रंथ आहेत असे विचार लोकांत सुरू होतात. केवळ कर्मकांडाचे स्तोम जेव्हा जास्त झाले व आचारशून्यता वाढीस लागली, तेव्हा कर्मकांड सोडून अध्यात्मावर जोर दिला गेला. याबाबत एवढी अगतिकता झाली की लोक घरदार सोडून जंगलात जाऊ लागले. तेव्हा ही अध्यात्माचा अतिरेक पाहून संसार करीत करीत परमार्थ करण्याचा विचार समोर आला. आज जगात जी अनेक मतमतांतरे निर्माण झाली आहेत, ती धर्ममार्तंडांच्या चुकांवरील प्रतिक्रियावादी व एकांगी बनूनच. विचार अर्धवट आहेत. धर्ममार्तंडांच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी दुराग्रह केला गेला. लोकांना पकडून ठेवण्यासाठी दुसरी चूक स्वीकारली, ती म्हणजे त्यांनी आपल्या चुका वाढविल्या. तिकडे प्रतिक्रियावादी केवळ तेवढ्या पुरताच विचार करून एक मत घेऊन पुढे चालले, पण त्यातही चुका होऊ लागल्या. त्यालाही जिज्ञासूंनी प्रतिक्रिया दिली. असे होत होत चुका, प्रतिक्रिया, दुर्हट्ट या चक्रातून आज ही सर्व मतमतांतरे जन्मास आली आहे. एवढे मानवाचे बिघडले असले तरी पण धार्मिक म्हणवणारी धर्ममार्तंड मंडळी आजही सत्याला स्वीकारायला तयार नाहीत. आजही त्यांच्या चुका वाढतच चाललेल्या दिसून येतात. ते नवनवीन पवित्रे घेताना दिसतात. मानवाच्या कल्याणासाठीचे विविध एकांगी मार्ग स्वीकारल्यानेही अनेक मते निर्माण झाली असल्याचे दिसते. सर्वंकष विचार हेच मानवाला खऱ्या जीवनाचा कल्याण मार्ग दाखवू शकतील, यात शंका नाही. एकदा काही अंधांनी हत्ती कसा आहे हे सिद्ध करण्याचे ठरविले. प्रत्येकाला जसे वाटले तसे खरे मानले व हत्तीचे वर्णन केले. ज्याच्या हाती शेपटी लागली त्याने हत्ती दोरीसारखा आहे असे सांगितले. ज्याला कान सापडले त्याने हत्ती सुपासारखा आहे असे सांगितले. ज्याला पाय लागले त्याने खांबासारखा असल्याचे म्हटले. अशा प्रकारे कोणालाच पूर्ण ज्ञान झाले नाही. तेव्हा डोळस माणसाने सर्व बाजूंनी विचार करून तो हत्ती बसल्यावर, उठल्यावर, लहानपणी, तरुणपणी व म्हातारपणी कसा दिसतो, जंगलात कसा दिसतो, तो सुरुवातीला व नंतर कसा असतो हे सर्व जाणले व वास्तविकपणे हत्ती कसा आहे हे स्पष्ट केले. मत, संप्रदाय व जाती जमातींच्या बाबतीतही असेच घडले. याविषयी यथार्थ ज्ञान समजून घेणे गरजेचे आहे. या बाबतीत शाश्वत ज्ञान होणे आवश्यक आहे. त्याच्या अभावामुळेच आज सर्वत्र अनेक मतमतांतरे उदयास आली आहेत. विषय क्रमांक 4, अध्यात्माचे विडंबन. वेदशास्त्रांच्या आधारे ऋषीमुनींनी म्हटले आहे की आध्यात्मिक जीवनामुळे सुख, शांती, आनंद व मोक्ष मिळतो. पण दुर्दैवाने या क्षेत्रातील आजचे गुरु व विद्वान मंडळी सुद्धा सामान्य लोकांना अनेक मार्ग दाखवून फसवित आहेत. अध्यात्म म्हणजे नेमके काय आहे हे कळणे सुद्धा आज कठीण झाले आहे. मधल्या काळात अध्यात्म म्हणजे प्रपंच व व्यवहार सोडूनच केला पाहिजे व तोही जंगलात जाऊन केला पाहिजे अशी प्रथा रूढ केली. क्षणिक उत्साह दाखवीत काहींनी गृहत्याग केला. याकरिता तपश्चर्या करणे आवश्यक आहे या बाबीला त्यांनी वाऱ्यावर सोडले. त्यामुळे ते या क्षेत्रातही पळवाटा काढत राहिले.
आध्यात्मिक क्षेत्रातील गुरु सुद्धा व्यसनी, दुराचारी, व्यभिचारी बनू लागले. कोरा तर्कवाद करीत जीवन जगू लागले. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, अहम ब्रह्मास्मी ही वाक्ये रूढ केली. ब्रह्म हेच सर्व काही आहे, बाकी दिसणारे जग सर्व खोटे, स्वप्नवत, माया वगैरे आहे असे सांगत राहिले. त्यामुळे अध्यात्मात चोरी, अनिती, व्यभिचार या सर्व गोष्टी वाढत राहिल्या व सर्वच खोटे आणि ब्रह्म हाच सत्य असा प्रचार सुरू केला. अद्वैतवाद, द्वैतवाद, केवलाद्वैतवाद, विशिष्ट अद्वैतवाद इत्यादी विवादामुळे आज गुरु व शिष्य वर्ग बिघडलेल्या अवस्थेत दिसून येतात. तसेच प्रतिक्रिया म्हणून काही दुसरे मार्ग पण निघाले. व्यसनी लोक भांग म्हणजे गांजा, मद्य इत्यादींचे सेवन करू लागले व नशेत तर्र होणे म्हणजे ध्यान करणे, समाधी लावणे अशा वाईट बाबी रूढ केल्या व ते गांजा ओढत दम मारो दम, दम मारो दम अशा घोषणा करू लागले. योगाच्या नावावर अनेक मार्ग आज दिसत आहेत. आनंद मार्गी, ब्रह्माकुमारी, रजनीश ओशो दर्शन, नाथपंथी, हटयोगी, राजयोगी, सहज योगी, महेश योगी, जैन योगी, बौद्ध योगी, विपश्यना इत्यादी अनेक मार्ग अध्यात्माच्या नावावर रूढ झाले. या आध्यात्मिक मार्गात सुद्धा भक्ती मार्ग, निर्गुण उपासना मार्ग, सगुण उपासना मार्ग इत्यादी अनेक मार्ग उदयास आले. या सर्वांच्या बाबतीतही तेच झाले आहे. स्वार्थापाठी, लोकांना धरून ठेवण्यासाठी, लोकांना आकृष्ट करण्यासाठी साधे, सोपे व सहज झेपणारे मार्ग सांगण्यात आले. संभोगातून समाधीकडे यासारखा सोपा मार्ग पण प्रचलित केला. अध्यात्मामध्ये सुद्धा खाओ पिओ और मजा करो, मनाला वाटेल जे वाटेल ते करा असे विचार उदयास आले. प्रवृत्तीप्रमाणे भोग करायचा, त्याला संयमाची गरज नाही असे सांगण्यात आले. हे सर्व होत आहे केवळ योगाच्या व अध्यात्माच्या नावावर. हे सर्व मोठ्या प्रमाणात घडत असले तरी पण त्या क्षेत्रातील माणसे स्वतःच दुःखी, रोगी, निराश व अशांत आहेत. किंबहुना वरील मानसिकतेने ग्रस्त झालेली माणसेच तिकडे लवकर जात आहेत हे निश्चित. म्हणून आज वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणाऱ्याला यातील काहीच पटत नाही. मग तो निष्कर्ष काढतो की अध्यात्म वगैरे सर्व लबाड आहे. आता या सर्वांतून खरे काय आहे हे पाहणे गरजेचे आहे. खरे अध्यात्म काय आहे हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. समाधी म्हणजे थडगे बांधणे येथपर्यंत या शब्दाचा गैरअर्थ रूढ केला गेला. या सर्व बाबी अत्यंत चुकीच्या आहेत. म्हणून असा यथार्थ बुद्धीत व तर्कसंगत अध्यात्मवाद समजून घेणे अत्यावश्यक आहे. क्रमशः